नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदान या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर भावांनो, आज महाराष्ट्र केसरी आदतचं मैदान संपन्न होत आहे। तर या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी शर्यक्षेत्रामधला देव रुस्तम द्वादशी हिंदी केसरी बकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना दिसणार आहे तेच आपण पाहणार आहोत। तर भावांनो, गट क्रमांक 25 मध्ये तास क्रमांक 3 वरून आपला बकासूर पळाला आणि गटपात झाला। आज पायरा देखील टॉपचा होता, तो म्हणजेच शाना काडतूस। आपला बकासूर आणि शाना काडतूस गट क्रमांक 25 मध्ये पळून गटपात झाले। आज देखील नशिबाने साथ नाही दिली आणि गाडी सेमीला कडेने लागलेले, म्हणजेच काय सेमीफायनल 4 मध्ये तास क्रमांक 6 वरून गाडी कडेने आपल्याला पळताना बघायला मिळणार आहे। आजच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये सेमीफायनल 4 तास क्रमांक 6 वरून आपल्याला बकासूर आणि काडतूस 100% पळताना दिसणार आहे। भावांनो, 2 तास सोडून आहे, त्यामुळे जास्त काही पब्लिक नाही येणार फाटीमध्ये आणि गट क्रमांक सेमीचा 4 मध्ये तास क्रमांक 6 वरती आपल्याला बकासूर पळताना दिसेल। आणि राहिला विषय बकासूरच्या गाडीवर कोण बसेल, तर भावांनो, आपल्या बकासूरच्या गाडीवर विठ्ठल नाना बुधकर 100% आपल्याला बसताना बघायला मिळेल। आणि आज चांगला स्पीड लागलेल्या गाडीला, गाडी आज फायनलसाठी पात्र होणार का? तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद भावांनो।